नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. शिवसेना उद्धवजींच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार, त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार, इंडिया अलायन्सचे उमेदवार, माजी खासदार माननीय भाऊसाहेब वागचौरे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आलेले माननीय खासदार संजयजी राऊत, माननीय आमदार शंकररावजी गडाख, आमदार सुनीलजी शिंदे, त्याचप्रमाणे माननीय संदीपजी वरपे, अमितजी भांगरे, मधुकररावजी नवले, दादा पाटील वागचौरे, सुहास बापू वाडणे, मधुकररावजी तळपाडे, अशोकराव गायकवाड, त्याचप्रमाणे अजितजी नवले, मच्छिंद्र धुमाळ, सुरेशजी गडाख, शिवाजीराव नेहे, भास्करराव दराडे, ॲडव्होकेट संदीपजी कडलक. आज आपण वाढदिवस साजरा करतोय. कुठं बसले वाढदिवस आज? आमचे सतीश दादा, उपस्थित असले सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्व बंधू आणि भगिनी. 13 तारखेला आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आणि त्या निवडणुकीमध्ये आपण आपल्या इंडिया अलायन्सचे, महाविकास आघाडीचे, उद्धवजींच्या शिवसेनेचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांना मतदान करावं ही विनंती करण्याकरता आम्ही आलेलो आहे. खरं जे खासदार संजयजी राऊत येत आहेत आणि त्यांना मी सहज सांगितलं, खरं म्हणजे एवढी छोटी सभा पाहण्याची सवय त्यांना नाही, आज तयारी जरा कमी दिसते. तुमचे अकोलेवाल्यांची सभा म्हणजे पटांगण भरून असते, तयारी तुमची कमी दिसते असं माझं मत आहे. अचानक तुम्हाला सभा आली आणि तुम्ही ती घेतलेली आहे, बरं झालंय. परंतु त्यांना मी एक आणखी गोष्ट सांगितली खासदारांना, संजय राऊतजींना, की तुमच्या भाषणात एकच मिनिट व्यत्यय आणतो. एकच दिवस मिळाला, परंतु या राज्यातला सरकारचा इथल्या प्रशासनावर प्रचंड दबाव आहे. निवडणुकीच्या परवानग्या काढण्यासाठी प्रचंड त्रास संपूर्ण जिल्ह्यातलं प्रशासन आपल्या लोकांना देतं, हे तुम्हाला जाणीव करून सांगतो. ठीक आहे ना, परवानग्या सुद्धा मिळत, त्यांची दुरुस्ती करू आपण, काही अडचण नाही, दुरुस्ती होईल त्यांच्यामध्ये. वरपासून चालू आहे सगळी दुरुस्ती, तर शेवटी 4 तारखेला होणारच आहे. परंतु इथली तात्पुरती दुरुस्ती आता त्यांना सुद्धा अंदाज आला असेल, त्यामुळे काय एक सांगतो की माननीय खासदार संजय राऊत यांना काय सांगितलं मी, की अकोला इथं तुम्हाला जर भाषण करायचं ना, तुम्हाला काय वैचारिक भाषण करायचं असेल ते इथं करा म्हणलं. किती मोठे विचारवंत देशातले बसवले, त्यांच्या इतकंच समजणारे लोक इथं आहेत, बरोबर का नाही? तुम्हाला माहित नाही, आता जर ठरवलं उद्या सकाळपर्यंत भाषण वाजवायचं तर अख्खी सभा वाजवू शकतात, इतके वक्ते सुद्धा इथे. आणि ही वस्तुस्थिती आहे. एक वैचारिक अशी एक जागृती असणारा हा तालुका आहे आणि योग्य वेळी अशा पद्धतीनं ते निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा खूप मोठी आहे. आणि मला तर यावेळेस खात्री आहे की खूप मोठं मताधिक्य जे द्यायचं त्याच्यामध्ये अकोला तालुका सुद्धा मोठं मताधिक्य आपल्याला मिळेल. आणि भाऊसाहेब वागचौरे यांचं गाव, हा कोणतं गाव खासदार? अकोले, प्रॉपर अकोले. आता मग काय पाहिजे. त्यामुळं सगळ्याच अर्थानं एक चांगलं वातावरण आपल्याला राहणार आहे. मी आपल्याला आणखी एक गोष्ट सांगेल की आता दुसरी फेज निवडणुकीची आज संपते आहे, 5 वाजता संपेल. म्हणजे 5, 5:30 काय असेल त्या पद्धतीनं संपून जाईल. शेवटचं मतदान दुसऱ्या फेजचं होणार आहे. पहिल्या याच्यामध्ये 5 मतदारसंघांमध्ये मतदान झालं आणि 5ही मतदारसंघामध्ये 5ही उमेदवार आघाडीचे आणि इंडिया अलायन्सचे आले, तर आश्चर्य मानू नका. आणि आजचं सुद्धा वातावरण जे आहे उत्स्फूर्त वातावरण येतो 8ही मतदारसंघामध्ये. आपल्याला कधी आता साधं नांदेडला अशोकराव चव्हाण गेले, काय गेले काय नाही ते सगळंच तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे मी सांगावं असं काही नाही. परंतु ते गेल्यानंतर आणि मोदी आणि काय ते सगळे शहा सगळ्यांच्या सभा केल्यानंतर सुद्धा
तुम्हाला सांगतो, नांदेडचा उमेदवार काँग्रेसचा उमेदवार येणार आहे. हे कशाचं प्रतीक आहे? काय घडतं हे? एक रोष, पूर्णपणे एक रोष आहे की काही झालं तरी पुन्हा भारतीय जनता पक्ष हा निवडून येऊ द्यायचा नाही. हा एक निर्णय हा पूर्णपणे जनतेनं घेतलेला देशामध्ये मला दिसतो आहे. आपल्या सगळ्यांना मी या निमित्तानं सांगेल की अनेक विषय आहेत, मी त्याबद्दल चर्चा आज करणार नाही, परंतु आपण देशामध्ये 10 वर्षाच्या वाटचालीमध्ये कशा पद्धतीनं पुढे गेलो असा ज्यावेळेस विचार आपण करतो, ज्या पद्धतीनं त्यांनी सरकार चालवलं, निव्वळ अलीकडचा कालखंड जरी घेतला तरी ज्या पद्धतीचे निर्णय ते घेतायत आणि ज्या पद्धतीनं दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, तो दबाव हा लोकशाहीला घातक आणि आपल्या राज्यघटनेला सुद्धा घातक. ही लोकशाही राहील की नाही, राज्यघटना राहील की नाही अशी भावना जनसामान्याच्या मनामध्ये सुद्धा निर्माण झालेली आपल्या सगळ्यांना दिसते आहे. तुम्ही पाहिलं असेल की शेतकऱ्यांचं आंदोलन, शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये कॉम्रेड नवलींनी आपल्याला इथे सांगितलं का ते स्वतः सुद्धा गेले होते आणि खासदार संजय राऊतजी सुद्धा सामील झाले होते तिथं. तुम्ही शेतकऱ्याचं आंदोलन, शेतकरी येत आहेत रामलीला मैदानाला, तिथे सभा घेतायत, सभा घेऊन आपले प्रश्न मांडतील, त्यांचे संवाद साधला पाहिजे. आणि काय प्रश्न असेल शेवटी असा आहे की एखादा रागावला तर आपण पाठवून हात फिरवतो, अरे बाबा काय झालंय तुझं, काय चुकलंय असं विचारतो. तसं नाही, संवाद सुद्धा नाही. कधीही पंतप्रधानांनी संवाद सुद्धा साधला नाही. त्यांच्या रस्त्यामध्ये खेळ ठोकण्याचं काम केलं, त्यांच्या अश्रुधूर सोडण्याचं काम केलं, त्यांच्यावर रबरी कवीनं गोळ्या झाडण्याचं काम केलं. हे सरकार म्हणजे भाजपचं सरकार. एकदा नाही दोनदा, पहिले वर्षभर चाललं, 700 शेतकरी तिथे सुद्धा मृत्युमुखी पडले. आता नवीन पद्धतीनं तुम्ही पाहिलं की त्याच पद्धतीनं शेतकऱ्याला, ते ज्या पद्धतीनं शेतकऱ्याच्याशी त्यांचं एकंदर वागणं आहे, कोणतीही सहानुभूती तुमच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये नाही, ही वस्तुस्थिती. महाराष्ट्रातला शेतकरी आपण जरी घेतला, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची आजची परिस्थिती, जास्त 10 वर्षाचा पल्ला घेण्याचं कारण नाही, ते तुम्हाला घाबरायलाच तयार नाही. हा शेतकरी काही करू शकत नाही असं त्यांचं मत आहे, घाबरायलाच तयार नाही. कांद्यावर निर्यात बंदी कशा करता निर्यात बंदी केली तुम्ही? किती नुकसान त्या शेतकऱ्याचं केलं. आणि आता त्यांनी काल निर्णय दिला की आम्ही कांदा निर्यात करणार, तो पांढरा कांदा निर्यात करणार, तो गुजरात मधूनच करणार. हा निर्णय त्यांनी दिलाय, म्हणजे गुजरात मधून कांदा जाणार, तो पांढरा कांदा जाणार. बातमी काय करायची? निर्यात बंदी उठवली, एवढ्या बातमी करता एवढा कार्यक्रम त्यांनी केला. याचा अर्थ असा की या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, ठीक आहे शहरी ग्राहकाला स्वस्त मिळावं हे सगळं समजू शकतो आपण. साखर सुद्धा निर्यात बंदी, साखरेची निर्यात बंदी करून तुम्ही काय मिळवलं? साखरेचे बाजार पाडले. जे थोडा ऊस उत्पादकाला 4 पैसे जास्त मिळाले असते आता मिळणार नाही. कांद्याचा वाला तर मातीतच घातला. आणि ह्या सगळ्यातून शेवटी शहरी ग्राहकाला स्वस्त देण्याच्या बाबतीत आपलं म्हणणं काही नाही, परंतु ते शेतकऱ्याच्या खिशात हात घालून तुम्ही करता, हे बिलकुल चुकीची गोष्ट चाललेली तुम्हाला सगळ्यात दिसते. कोणतीही सहानुभूती शेतकऱ्याकरता नाही, कोणतीही सहानुभूती कामगाराकरता नाही, जनसामान्याकरता, अल्पसंख्याकांकरता कोणतीही सहानुभूती नाही. मी आपल्याला सांगेल की आदिवासी बांधव आपले आहेत, इथं मोठ्या संख्येने आदिवासी बांधव आहे. मी आपल्या सगळ्यांना एक गोष्ट सांगेल, कारण नंतर सांगायचं राहून जाईल. भाऊसाहेब वागचौरे बसलेत, कार्यकर्ते सगळे बसलेत. तुम्हाला सगळ्यात जास्त मशाल घेऊन जावं लागणारे ते आदिवासी भागामध्ये जावं लागणार. आम्ही ते तुम्ही सगळेजण तुम्हाला सतीदा तुम्ही सगळ्यांनी सगळ्यात जास्त घेऊन जावं लागणार आहे, कारण त्यांना जुनं चिन्ह माहिती आहेत, नवीन चिन्ह माहिती व्हायला पाहिजे. प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक घरात मशालीचं तुम्ही टाकली पाहिजे पॉम्पलेट, त्यांच्याशी बोललं पाहिजे, बसलं पाहिजे, कारण हे चिन्ह सुद्धा त्यांना माहिती होणं गरजेचं आहे. आदिवासी बांधवांना तुम्ही एवढंच सांगा, मणिपूरमध्ये काय घडलं, आदिवासी भगिनींनो कशा प्रकारचे अत्याचार त्यांच्यावर झाले, त्या नग्न करून त्यांच्या पाठीशी जमाव पळत होता, त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले, शेवटी ठार मारण्यात आलं. फोटो सुद्धा तुम्ही पाहू शकत नाही. ते क्रूर गोष्ट त्यांनी केली. पंतप्रधानांनी अवाक्षर सुद्धा बोललेले नाही. भेटी करता गेले, राहुल गांधी गेले तिथे, हे भेटी करता सुद्धा गेले नाही, शांतवन करायला कोणाचं गेले नाही. आपल्याला दिसतंय की हेमंत सोरेन एक मुख्यमंत्री, आदिवासी मुख्यमंत्री,
त्याला जेलमध्ये टाकून त्याचं राज्य कसं हडप करता येईल, भाजपच्या ताब्यात कसं घेता येईल असा प्रयत्न त्यांचा चाललेला आपल्या सगळ्यांना. गुन्हा काय? गुन्हा काही नाही. केजरीवालांचा गुन्हा काय? गुन्हा काहीच नाही. एकानं साक्ष देतात, एकानं जबाब नोंदवला की केजरीवाल असं असं झालं, त्याच्या कागदावरच्या याच्यात त्यांना अटक, सोडायला तयार नाही. आपल्याला दिसतंय की मुर्मूजी आपल्या राष्ट्रपती, महामहिम राष्ट्रपती, मोठं पद आहे आपलं, काय सन्मान आहे हो त्यांचा. तुम्ही लोकसभेची एवढी मोठी इमारत बांधली, झालं, खरा मान कोणाचा तिथं उद्घाटनाला जाण्याचा? त्या मुर्मू दिसल्या सुद्धा नाही. म्हणजे आदिवासी भगिनीच्या बाबतीत हे वागणं त्यांचं आहे. आपल्याला असं दिसतंय की ब्रिजभूषण नावाचा खासदार, अत्याचार त्याने केले त्या आपल्या कुस्तीगीर महिलांवर, त्या मुलींनी जबाब दिले, त्यांनी फिर्याद नोंदवली. आज तो ब्रिजभूषण हा मोकाट फिरतोय आणि त्या मुली जेलमध्ये आहेत. ही परिस्थिती आहे. खेळाडू मुली, ऑलिम्पिकचा विजय मिळवलेल्या, ही परिस्थिती आपल्या सगळ्यांना पाहायला मिळते. म्हणजे हे सरकार कसं चालतं. आणि मग ईडीचा वापर, आयटीचा वापर. परवा उमेदवार जाहीर झाला शिवसेनेचा, लगेच त्याला ईडीची नोटीस, लगेच इन्कम टॅक्सची नोटीस, लगेच पोलीस. काँग्रेसचं सुद्धा खातं गुठून टाकण्याचा कार्यक्रम. म्हणजे तुमची दिशा कोणती आहे? तुमची दिशा हुकुमशाहीकडे चाललेली दिशा आहे. आणि आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्या सगळ्यांना सगळ्यात मोठी जबाबदारी कोणती असेल तर आपली राज्यघटना जपणं आणि आपली लोकशाही जपणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आपल्या सगळ्यांना करायची. लक्षात ठेवा, बाकी प्रश्न सुटतील, पण ही राज्यघटना गेली, मताचा अधिकार गेला तर पुन्हा किंमत संपून जाईल आपली. तुम्हाला उदाहरण म्हणून द्यायचं ठरलं, एक आता उत्तर कोरिया आहे, तिथे एक तिथला प्रेसिडेंट आहे किम उन, काय तो तुम्हाला सगळ्यांना माहिती, उत्तर कोरियाचा. त्याचा जो पक्ष आहे त्याचं नाव काय माहितीये का? डेमोक्रेटिक, म्हणजे लोकशाहीचा. रिपब्लिक, पब्लिक रिपब्लिक असं पक्षाचं नाव आहे. म्हणजे म्हटलं तर लोकशाही आहे. पण आहे का तुम्ही व्हिडिओ जाऊन पहा बरं, टाका तुमच्या याच्यावर युट्यूबवरून पहा कसा कार्यक्रम आहे. तो आला ना तर सगळ्यांना उभं राहावं लागतं, हसत राहावं लागतं, टाळ्या वाजत, जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत टाळ्या वाजत हसत राहायचं. काही दिवस तुमच्यावर येऊ नये एवढी काळजी घ्या तुम्ही. आता काही दिवस येऊ शकतात तुम्हाला सांगतो, कारण त्या दिशेनं सगळी वाटचाल ही चाललेली आहे. काही मुठभर लोकांकरता सगळी सत्ता वापरली जाते आहे, त्यांना ताकदवान बनवलं जात आहे. सांगितलं का 5व्या प्रकारची अर्थव्यवस्था झाली, 5 नंबरच्या पहिल्या 5 मध्ये आपण पोहोचलो, हे 10 वेळा माननीय पंतप्रधान सांगतात. पण तुम्हाला माहिती का, दरडोई उत्पन्नाला आपण 140वे जगामध्ये. दरडोई उत्पन्न म्हणजे दरडोई उत्पन्नाला 140वे असेल तर 5व्या याच्यामध्ये इंग्लंडशीच फक्त स्पर्धा झाली. ते एवढे देश, एवढी लोकसंख्या, 7 कोटी लोकसंख्या. आपण आता जो पोहोचतोय लवकरच 150 कोटीवर. म्हणजे दिशाभूल करण्याचं काम चाललेलं आहे. आता परिस्थिती अशी आहे की ते हादरलेले आहेत, संपूर्णपणे चित्र बदललेलं आहे. देश आता पूर्ण जनता जागृत झालेली, पेटून उठलेलं चित्र दिसते. महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला सांगतो, आता मी एकदम देशाचं बोलणार नाही, खासदार बोलू शकतात, परंतु महाराष्ट्रामध्ये 40 पार आपला आहे बरं का. 40 पेक्षा जादा महाविकासाकडे जागा येणार. परंतु हे सगळं चित्राचा परिणाम काय आहे मी जास्त बोलणार नाही. खासदार साहेबांना जायचंय पुढं आणि आपल्याला परत बोलावं लागेल असं दिसतंय. अकोल्यात एवढ्यानं भागणार नाही अकोल्यामध्ये. याचा एक परिणाम दिसतोय की त्यांनी आता ज्या सगळ्या निवडणुकांनी नॉमिनेशन करण्याचं काम चाललेलं आहे त्यामध्ये एक काम मात्र ते करतायत की काही झालं तर मताची फाटाफूट कशी होईल याचा विचार ते करतायत. आपल्याला आघाडीला जे मतं मिळणार आहे त्याच्यामध्ये विभाजन कसं करता येईल याचा प्रयत्न 100% चाललेला आहे. तुम्ही एक नाव घेतलं, एक नाही 10 उभे केलेत. आता तुम्ही आजची यादी पहा, आज काय असे 10 उभे केलेत, शोधून काढलेत नमुने. तुम्ही एक एक नाव वाचा, त्यांना उभं करण्याचा कार्यक्रम चाललाय. सगळी व्यवस्था आहे. तुम्ही मतं खा, फक्त कोणाचे मतं खा, आघाडीचे मतं खा. याच्या करता त्यांना उभं केलं गेलंय
जाणीवपूर्वक उभं केलं गेलंय. मताचं विभाजन करायचंय, तुमचे मतं तोडायचे आणि त्याच्यातून त्यांना भाजपला फायदा मिळवून द्यायचा कार्यक्रम चाललेला आहे, हे लक्षात ठेवा. हा बघ आता ते सगळं आलंच, तुम्ही लय समजदार आहे त्यामुळे मी काही बाकी जास्त बोलत नाही. मी सांगितलं अकोल्यामध्ये भाषण करायचं म्हणजे ते आपल्या पुढे असतात. आपण प्रत्येक गावामध्ये तुम्ही सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. एक पहिली गोष्ट काळजी घेतली पाहिजे की कोणत्या परिस्थितीमध्ये मशाल चिन्ह आपलं जे आहे ते प्रत्येक याच्यामध्ये घरामध्ये गेलं पाहिजे, प्रत्येक घरामध्ये गेलं पाहिजे, कुटुंबामध्ये गेलं पाहिजे, माणसाला दाखवलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं. कोणत्या तालुक्यापेक्षा इथं जास्त महत्वाचं आहे, कारण आदिवासी भाग खूप मोठा आहे, तिथपर्यंत कोणी पोहोचत नसतं, त्यांना जुने थोडेसे सवयी आहेत, म्हणून ते पोहोचवणं एक काम आहे. गावामध्ये प्रत्येकानं सांगितलं पाहिजे की काही झालं तरी महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांनाच आपल्याला मतदान करायचंय आणि ते मशाल चिन्ह आहे. मताचं इकडं तिकडं करू नका. इकडं तिकडं करणं याचा अर्थ आपण फसणार आहे आपलं मत, हे लक्षात ठेवा. हे स्पष्टपणे जाणीवपूर्वक प्रत्येक कुटुंबामध्ये जाऊन सांगणं हे अत्यंत महत्वाचं आहे. हे सगळा कावा जो आहे, हा सगळा डावपेच आहे, तो भारतीय जनता पक्षाचा आहे मत फोडण्याकरता, हे स्पष्टपणे तुम्हाला सांगा. आणि मला खात्री आहे की या पद्धतीनं आपण जर व्यवस्थित मतदान घडून आणलं तर काही अडचण येणार नाही. तुमचे सुपुत्र तुमच्या तालुक्याचे, या भूमीचे, अकोल्याचे सुपुत्र आहेत. पूर्वी खासदार म्हणून काम त्यांनी चांगलं केलं, घरोघर गावापर्यंत पोहोचले, अनेक गावांपर्यंत, घरापर्यंत. कुठं गेलं का म्हणजे अहो ते आले होते सभा मंडप देऊन गेले. आम्हाला बरं वाटलं, आम्ही मंत्री होतो, मला सोपं करू इलेक्शन, त्यांना घेऊन टाकलं आम्ही. ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस लोक म्हणायला लागले नाही ते पाहिजे आम्हाला, पण शिवसेनेतूनच पाहिजे. तुम्हाला शिवसेनेतून पाहिजे ना, खऱ्या शिवसेनेतून देतो, खोट्या नाही. तुम्हाला खऱ्या शिवसेनेतून दिले. आता काय प्रश्न राहिला का? त्यामुळे ती अडचण काही राहिलेली नाही. नाहीतरी दुसरा उमेदवार कधी आला, कधी फिरकला, काय काम केलं, तुम्हाला खरं सांगतो. म्हणजे कधी काही गाठ भेटते, काही कुठेतरी असतो आपला, फिरत असतो, काहीतरी भाषण करतो, निळवंड्याचं श्रेय घेतो. माझं मत असं आहे, निळवंड्याचा 1 रुपया आणून दिलाय, दाखवला, याकडे दाखवायचं. ते भाषण करता फक्त 1 रुपया आणलाय असं दाखवायचं. त्याने 1 रुपया निळवंड्या करता आणला. तुम्हाला खरं सांगतो, आम्ही बोललो नाही, कारण काय होतं, आघाडी होती आमची आणि ते आघाडीत होते. त्यामुळे म्हणलं चला बोलतोय तर बोलू द्या, काय आता पुढे याच भाषण, याच्याकरताच भाषण करायची पाळी नाही येऊ. पण रुपया आणेल नाही बरं, खरं सांगतो, रुपया आणेल नाही. तेवढंच आपलं बोलत राहतो, बाकी काही नाही. परंतु सगळ्या गावाला सभा मंडप देणारा, लोकांशी संपर्क साधणारा, खासदार नसताना सुद्धा लहान मोठ्या सुखादुखात जाणारा कोण असं तर ते भाऊसाहेब वागचौरे, एवढं तुम्हाला सांगतो. म्हणून 2-4 गोष्टीचा मुद्दा, एक मशाल प्रत्येक घरापर्यंत गेली पाहिजे, व्यक्तीपर्यंत गेली पाहिजे, पोहोचलं पाहिजे चिन्ह, याची काळजी घ्यायची. दुसरं, मताचं विभाजन जे आहे ते बिलकुल होऊ द्यायचं नाही. एक संघ आपल्याला महाविकास आघाडी चालायचं, याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. दुसरीकडे मत जाणं, याचा अर्थ भाजपला मत जाणं, हे लक्षात ठेवून आपण काम करायचंय. आणि आपण सगळ्यांनी या निमित्ताने पुन्हा एकदा खासदार भाऊसाहेब वागचौरे यांना निवडून द्यायचंय. एवढंच या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद थोरात साहेब. आपल्या शब्दाच्या बाहेर हा अकोले तालुका नाही. अकोले तालुक्यात अनेक मान्यवर आपल्याला या ठिकाणी मानतात, त्यामुळे खरे जननायक तुम्ही आहात. यानंतर ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते महाराष्ट्र राज्याचे, या देशातील शिवसेनेचे नेते आदरणीय खासदार संजयजी राऊत साहेब आपल्या सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करतील. छत्रपती शिवाजी महाराज की. सन्माननीय बाळासाहेब थोरात, सन्माननीय शंकररावजी गडाख, अजित नवले, या भागाचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुनील शिंदे, जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे आणि व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी आणि या मंडपात जमलेले आपण सर्व
महाविकास आघाडीचे समर्थक. मी जेव्हा आलो सभेला तेव्हा तप्त ऊन होतं. आता दिवस मावळलेला आहे, म्हणजे किती वेळ आपण बसलोय पहा. हे खरं आहे की आम्हाला लहान सभा पाण्याची सवय नाही, पण अकोल्यातल्या आपण जे मगाशी म्हणाल की इथे इतके विचारवंत अभ्यासक बोलणारे वक्ते होऊन गेले आणि इकडल्या लोकांना ऐकण्याची सवय आहे. या भागामध्ये अनेक मोठ्या चळवळी झाल्या, संघर्ष झाले. म्हणजे दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन होण्याआधी या भागात मोठं आंदोलन झालं. पुण तांब्याला पुढे गेला कॉम्रेड नवले. म्हणजे सगळ्यात मोठं आंदोलन म्हणजे शेतकरी संपावरच गेला. इतकं मोठं आंदोलन ज्याने या आंदोलनानं या भागातल्या आंदोलनानं देशाचं लक्ष वेधून घेतलं, शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले. आणि या अशा भागामध्ये भाषण करणं, विचार मांडणं, आपल्याशी संवाद साधणं ही एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या भागामध्ये फार मोठा इतिहास, फार मोठी परंपरा, आणि ही परंपरा लढणाऱ्या माणसांची, संघर्ष करणाऱ्या. कॉम्रेड अजित पवार यांचं भाषण आपण ऐकलं असेल. ज्या भागामध्ये डावी चळवळ असते, कम्युनिस्ट डावे ज्या भागात रुजलेले असतात, तो भाग एकतर आदिवासींचा असतो, कष्टकऱ्यांचा असतो, गरीब शेतकऱ्यांचा असतो. आणि या भागामध्ये सातत्याने ही चळवळ मला दिसते. हे सगळे लोक त्या दिल्लीच्या सीमेवर भारतीय किसान सभा नरेंद्र टिकैत असतील, महेंद्र टिकैत असतील, ऊन, पाऊस, वारा, थंडी, तिथे बसले होते हजारो लोक. आणि त्याच्यामध्ये हे महाराष्ट्राचे लोक सुद्धा आपले उपस्थित होते या भागात. हे खरं आहे की तिथे पोचलेला राजकीय नेता मी असेल, तिथे राजकीय नेत्याने येण्यास बंदी होती. पण मी आलो, टिके साहेबांनी माझं स्वागत केलं, स्वतः ते बाहेर आले मला घ्यायला. याचं कारण असं आहे की हा महाराष्ट्र जो आहे, हा महाराष्ट्र अशा प्रकारच्या देशाच्या लढ्यामध्ये सदैव प्रामाणिकपणे पुढे असतो. आणि म्हणून नरेंद्र मोदी या महाराष्ट्राला घाबरतात. अमित शहा तर कोणाला घाबरत असेल तर महाराष्ट्राला घाबरतात. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. गेल्या 1 महिन्यामध्ये मोदी 17 वेळा महाराष्ट्रामध्ये आले. लक्षात घ्या प्रधानमंत्री. अमित शहा जवळजवळ रोज महाराष्ट्रामध्ये येतोय. कशा करता? त्याला या राज्याची भीती वाटते. आपली सत्ता उलथवून टाकण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि हा महाराष्ट्र जो आहे, एकदा या महाराष्ट्रामध्ये ठिणगी पडली की त्याचा वणवा अख्ख्या देशामध्ये भडकतो, पेटतो. आणि आता तर मशाल पेटली. नरेंद्र मोदींमध्ये कायम आव्हान आहे. आणि मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, सगळ्यांना माहिती. मी तर अमित शहाला पार्लमेंटला सांगितलंय, तोंडावर रेकॉर्ड होते, तुम्ही बघा यूट्यूबला. अरे भाई, तुम जिस स्कूल में पढ़ते हो ना, उस स्कूल का मैं हेडमास्टर हूं.
आमच्या महाराष्ट्राला, मराठी माणसाला तुम्ही शिकवू नका राष्ट्रभक्ती काय, हिंदुत्व काय, संघर्ष काय. तुम्ही सगळे आयत्या बिळावर नागोबार. या देशाची जमीन तयार करण्याचं काम या महाराष्ट्राने केलेलं आहे. काय तुमचं योगदान आहे? नरेंद्र मोदीचं काय योगदान आहे? अमित शहाचं काय योगदान आहे हा देश उभा करण्यामध्ये? आपण मगाशी उल्लेख केला शेतकऱ्यांचा कांदा निर्यात बंदी. शरद पवार साहेबांचा मला तो प्रसंग माहिती आहे. माझ्या शेतकऱ्याला 4 पैसे जादा मिळणार असतील, शेतकरी कधी पैसे कमावणार? दलाल, ठेकेदार, बाकी सगळ्या संस्था हे पैसे कमवतात, कांदा, दूध. पण गरीब शेतकऱ्याला दूध आणि कांद्यामध्ये पैसे मिळायला लागले की निर्यात बंदी येते. आता काल बातमी आली, बाळासाहेबांनी सांगितले ना. पण ही निर्यात बंदी आपण पाहिला असेल बाळासाहेब, ही गुजरातसाठी. गुजरातचा पांढरा कांदा, गुजरातचा 2000 टन पांढरा कांदा, मी तुम्हाला सांगतो, बरोबर ना? गुजरातच्या 2000 टन पांढऱ्या कांद्यासाठी मोदी आणि शहानी निर्यात बंदी उठवली, कारण त्याला गुजरातच्या 25 जागा जिंकायच्या. पण या महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहे, लक्षात घ्या. आणि हा 2000 टन कांदा जो निर्यात होणार आहे तो महाराष्ट्राच्या मुंबईतल्या नावासेवा पोर्टर्स, नावासेवा बंदरातून होणार आहे. म्हणजे आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राचा शेतकरी याच्यामध्ये नाहीये. या शेतकऱ्याचं दुःख, या राज्यातल्या शेतकऱ्याचं दुःख मोदी आणि शहाना कळणार नाही. त्याला गुजरात, त्याला असं वाटतंय गुजरात म्हणजेच देश आहे आणि मी गुजरातचा पंतप्रधान आहे, हिंदुस्थानचा नाही. त्याच्यामुळे हा महाराष्ट्र लुटून सर्व काही गुजरातमध्ये चाललंय. शेतकऱ्यांपर्यंत विषय गेला पाहिजे. गुजरातसाठी निर्यात बंदी कांद्याची उठली जाते, महाराष्ट्रासाठी नाही, देशासाठी नाही. आमच्या शेतकऱ्याचा कांदा गेला काही महिन्यामध्ये, काही वर्षामध्ये रस्त्यावर टाकावा लागला. प्रचंड नुकसान झालं. पण गुजरातच्या शेतकऱ्यांचे जे दलाल आहेत, सगळे ठेकेदार महाराष्ट्रातला कांदा घेणारे जे आहेत ना, हे गुजरातमधूनच जावं लागते माझ्या माहितीप्रमाणे. सगळे ठेकेदार गुजरातचे, सगळे व्यापारी गुजरातचे. महाराष्ट्राला कंगाल करायचं, महाराष्ट्राच्या मराठी माणसाला, शेतकऱ्याला भिकारी करायचं, अशा प्रकारच्या सुडाचं राजकारण महाराष्ट्राच्या बाबतीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा करतायत. हा कोणता तरी ते बदला घेतात. त्यांचा राग आहे महाराष्ट्रावर. महाराष्ट्रावर दिल्लीतून अनेक, औरंगजेब असेल, अफजल खान असेल, सगळे चाल करून आले. आपण सगळ्यांना इथे झोपवलेलं आहे. हे का करतायत? मोदी आणि शहा असं का वागतायत? महाराष्ट्र त्यांचं वैर का आहे? याचा अभ्यास जर केला तर तुम्हाला कळेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या महाराष्ट्रात झाला. आपल्याला इतिहास आहे. असा कोणता इतिहास मोदी शहांच्या गुजरातला नाही. त्यांना फार तर भूगोल असेल. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, पण औरंगजेबाचा जन्म हा गुजरातमध्ये झाला आहे. मला माहीत नसेल तर सांगतो. म्हणून तो गुजरात सातत्यानं महाराष्ट्रावर चाल करून येतो मोदी शहांचा. पण तो औरंगजेबाचा धडका आपण इथे मानलेला आहे. आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये मोदी शहाला सुद्धा हा महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. ही निवडणूक ऐतिहासिक. अनेकांनी सांगितलं, अरे ऐतिहासिक म्हणजे काय? ही निवडणूक क्रांतिकारक आहे. देशाचं भविष्य घडवणारी आहे. तुमच्या पुढल्या पिढीचं भविष्य घडवणारी आहे. आणि आपलं भविष्य आम्हालाच घडवायचं, मोदी नाही घडवू शकत. ऐतिहासिक यासाठी म्हणतोय,
देशाचा पंतप्रधानावर पदावर बसलेली व्यक्ती गेल्या 10 वर्षापासून रोज खोटं बोलते. या देशाचं दुर्दैव आहे की ज्या देशाला पंडित नेहरू सारखा एक महान प्रधानमंत्री लाभला, लाल बहादूर शास्त्री लाभले, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी अशा महान पंतप्रधानांची परंपरा या देशाला लाभली आहे. त्या देशावर तुळशीमध्ये भांगेचं रोपटं निर्माण व्हावं अशा पद्धतीनं खोटं बोलणारा, रोज खोटं बोलणारा नरेंद्र मोदी आपल्याला प्रधानमंत्री लाभले. रोज कारस्थानं करणारे अमित शहा गृहमंत्री लाभले. आणि ह्यांना आपण उखडून फेकल्याशिवाय हा देश सचोटीच्या मार्गाने जाणार नाही, आमची भूमिका आहे. खोटं म्हणजे किती खोटं बोलावं. परवा 5 देशातला जो पहिला टप्पा झाला 108 जागांचा, त्यात महाराष्ट्रातल्या 5 जागा. या 108 जागांपैकी बहुसंख्य जागांवरती भारतीय जनता पक्षाचा पराभव होता. महाराष्ट्रातल्या, विदर्भातल्या 5च्या 5 जागा आपण जिंकतो, हे बरोबर आपण बोलतो. आज ज्या 8 जागांवरती निवडणूक होती आहे दुसऱ्या टप्प्यातली, त्या 8 जागावरती आपण आघाडीवर आहोत चांगल्या मताने. नांदेडला सुद्धा आपण जिंकतोय. पण पहिल्या टप्प्यामध्ये आपण हारतो हे कळल्यावरती नरेंद्र मोदींनी हिंदू मुसलमान सुरू केलं. तर आम्ही म्हणतो अजून हिंदू मुसलमान करत कसं नाही हा माणूस, आवडता खेळ कसा सुरू करत नाही. काय म्हणाला, काँग्रेस पक्षानं त्यांच्या जाहीरनाम्यात असं म्हटलेलं आहे, आमची सत्ता आली तर आम्ही ही संपत्ती जी आहे, काय संपत्तीचं वाटप करू, पुनर्वाटप करू. आणि वर ते पुढे म्हणतात महिलांना उद्देशून, बहिणो तुमच्या गळ्यातली मंगलसूत्र सुद्धा हे लोक खेचून जास्त मुलं असलेल्यांना देतील, म्हणजे मुस्लिम बांधवांना देतील. असं दादांत खोटं विधान या देशाचा प्रधानमंत्री करू शकतो. जो आमच्या महिलांच्या मंगळसूत्राला हात घालतो, भारतीय जनता पक्ष मंगळसूत्र चोरांची टोळी आहे. आमच्या महिलांच्या, आमच्या माता भगिनींच्या मंगळसूत्राला जो नरेंद्र मोदी हात घालतो, त्यांना मला सांगायचं आहे, या देशातल्या महिलांची मंगळसूत्र जे धोक्यात आली असतील ते तुमच्या 10 वर्षाच्या राज्यात आले. गेल्या तुमच्या राज्यात 10 वर्षात जेवढी मंगळसूत्र आमच्या माता भगिनींना विकावी लागली, गहाण ठेवावी लागली, मंगळसूत्रांचं बलिदान करावं लागलं, ते गेल्या 17 वर्षात कधी झालं नाही. तुम्ही नोटबंदी केली, हाहाकार माजला. घराघरामध्ये हाहाकार माजला. महिलांना आपलं मंगळसूत्र विकून काही काळ आपलं घर चालवावं लागलं. नरेंद्र मोदी लक्षात घ्या. तुम्ही लॉकडाऊन केलं, अचानक कारखाने बंद, उद्योग बंद, मुलं बाळ घरी, कमवती माणसं घरी बसली, तेव्हा या देशातल्या महिलांना आपलं मंगळसूत्र विकून घर चालवावं लागलं. बेरोजगारीला कंटाळून अनेक मातांनी आपल्या मुलांसाठी फी भरण्यासाठी मंगळसूत्र आपल्या राज्यामध्ये विकलेलं आहे. शिक्षणासाठी मंगळसूत्र विकलं, आरोग्यासाठी मंगळसूत्र विकलं. आणि आपण म्हणताय काँग्रेसचे लोक आम्ही सगळे महिलांची मंगळसूत्र ओढू. हजारो सैनिक या देशामध्ये गेल्या 10 वर्षात शहीद झाले काश्मीरच्या सीमेवर. आणि त्या वीर पत्नींनी, वीर मातांनी आपलं मंगळसूत्र देशासाठी त्यागलेलं आहे. याचा हिशोब कोण देणार?
हिंदू मुसलमान करायला तुम्हाला आमचं मंगलसूत्र जे आमचं पवित्र बंधन आहे हिंदुत्वाचं, हिंदू संस्कृतीचं, तुम्ही कसले हिंदुत्ववाद, तुम्ही ढोंग्या. आणि अशा ढोंगी हिंदुत्ववाद्यांना आपल्याला घरी बसवायचं आहे. संदीप परपे आपण मगाशी काय म्हणाला ते कोण, देवेंद्र फडणवीस आला आणि त्याने काय सांगितलं, गाणं रामाचं लावलं आणि रामाच्या हातामध्ये धनुष्य बाणायला सांगितलं. त्याला माहित नाही की आता नवीन रामायण लिहिलं गेलेलं आहे. ते रामायण असं आहे की अयोध्येमध्ये रामाचं प्राणप्रतिष्ठा आपण केली, सजावट केली, रोषणाई केली, रामाचा उत्सव केला. पण रामाला काही आवडलं नाही. राम आएंगे तो अंगना सजाएंगे और किसान आएंगे तो रस्ते में खिले बिछाएंगे. हे रामाला मान्य नाही आहे. शेवटी राम हा सुद्धा शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, अयोध्येचा राजा होता आहे, लक्षात घ्या. राम जेव्हा वनवासात निघाला तेव्हा सीमेवर त्याला सोडण्यासाठी हजारो शेतकरी आले होते. आणि राम जेव्हा वनवासातून परत आला अयोध्येला तेव्हा सुद्धा त्याच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्या नगरीतले शेतकरी, कष्टकरी तिथे हजर होते. त्या शेतकऱ्यांच्या वाटेत तुम्ही खिळे ठोकता दिल्लीत येण्यासाठी. हे काय रामाला मान्य होय? आणि ज्या दिवशी शिवसेना फोडली आणि धनुष्यबाण त्या चोरांच्या हातात गेलं रावणाच्या, तेव्हा रामानं धनुष्यबाण बाजूला ठेवलं आणि हातामध्ये मशाल घेतली. धनुष्यबाणाचं काम संपलंय. यापुढे या देशामध्ये मला मशाल घेऊन या रामाला देश जागा करावा लागेल, पेटोळा करावा लागेल आणि या मोदी, शहा, फडणवीस, शिंदेची लंका जाळण्यासाठी मला ही मशाल घ्यावी. हे अशा प्रकारचं वातावरण आपल्या देशामध्ये निर्माण झालं. महाविकास आघाडी स्थापन झाली ते यासाठी. कोणाला स्वप्नात तरी वाटलं होतं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, कम्युनिस्ट पक्ष, आप हे सगळे एकत्र येतील, एकत्र बसतील, गळ्यात गळे घालतील, पण देशासाठी, या राष्ट्रासाठी, संविधान वाचवण्यासाठी आपण सगळे, आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. आमच्यामध्ये कोणते मतभेद नाही. राष्ट्र, नेशन फर्स्ट, देश, शेतकरी, कष्टकरी याचं हित हे आमचं ध्येय. अकोल्यातल्या जनतेला मी इतकं सांगेन, भाऊसाहेब वागचौरे यांचं सुद्धा रामाप्रमाणे परत आगमन झालेलं आहे. त्यांना कळलंय शिवसेना हीच अयोध्या आहे, दुसरा पर्याय नाही. जे शिवसेनेतून गेले बरं का, त्यांचा कधीही विजय होत नाही. आता पहा इकडे काय होत आहे ते. एक दादा कोंडकेचा एक सिनेमा होता, एकटा जीव सदाशिव. तसा 4 जून नंतर हा सदाशिव एकटाच फिरणार. एकटा जीव सदाशिव, कोणी त्याच्या बरोबर नसणार. एकटाच फिरणं, एकटा जीव सदाशिव हा सिनेमा तुम्हाला 4 जून नंतर पहा. आपण सगळ्यांनी ही मशाल जी आहे ही मगाशी बाळासाहेबांनी सांगितली त्याप्रमाणे घराघरात आदिवासी पाड्यावर सगळ्यांवर पोहोचवणं गरजेचं आहे. हे लोक फसवत आहेत. काही ठिकाणी मी त्यांचं आव्हानं बघितली की धनुष्यबाण हे उद्धव ठाकरेंचंच आहे म्हणून त्यांना मत द्या, अशा क्लिप्स आता फिरायला लागल्या. इतके घाबरले. आपण लोकांचा हा भ्रमभूर केला पाहिजे आणि या मशालीच्या मागे, महाविकास आघाडीच्या मागे अकोलेकरांनी ठामपणे का मजबूतीने उभं राहून जी परंपरा या जिल्ह्याची, या भागाची आहे ती आपण कायम ठेवली पाहिजे. महाराष्ट्रातल्या 48 जागा या महाविकास आघाडीच्या, त्या काँग्रेसच्या नाहीत, त्या राष्ट्रवादीच्या नाहीत, त्या शिवसेनेच्या नाहीत, त्या आपच्या आहेत, त्या कम्युनिस्ट पक्षाच्या आहेत, त्या शेतकरी कामगार पक्षाच्या आहेत, त्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आहेत.
हा विचार फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये आहे. मी राहुल गांधी बरोबर भारत जोडो यात्रामध्ये पठाणकोट पासून जम्मू पर्यंत चालत आलो. 35 किलोमीटर मी चाललो. पठाणकोटला सुरू केलं त्यांच्याबरोबर, मी इथपर्यंत चालत आलो. मला पाहायचं होतं की एक तरुण नेता जो एक मोठी परंपरा, एक मोठी विरासत घेऊन आणि मोदीच्या भाषेमध्ये घराणेशाही घेऊन, त्या घराणेशाहीला परंपरा आहे लक्षात घ्या. ज्याला घरच नाही त्याची काय घराणी असणार. आणि अख्खा देश आज राहुलजींच्या मागे उभा राहतो. राहुलजींचं नेतृत्व देशाने मान्य केलेलं आहे, आपण सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. आणि म्हणून राहुलजी असतील, उद्धव ठाकरेजी असतील, बाळासाहेब थोरात असतील, नाना पटोले असतील, शरद पवार साहेब असतील, आपण एका विचाराने पुढे जातो. आणि या लढाईमध्ये अकोला मागे राहता कामा नये, हा शिर्डी लोकसभा मतदारसंघ मागे राहता कामा नये. मला खात्री आहे ही मशाल नुसती पेटणार नाही तर भडकेल आणि देशाला दिशा दाखवेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.